हाय सक्षम, हॅलो 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 हॅलो. या पटकन या, परत लाईव्ह या. आय मीन जॉईन व्हा. मी लाईव्ह आली, तुम्ही जॉईन व्हा. कोणाची मॅच होती आज बाय द वे? यार खूप गरम होतं यार, नाही सहन होतंय. काय काय तू काय बॅक्स बद्दल काय सांगू शकतेस का आजच्या व्हॉट विद्यार्थ्यांना? मला तुमचा प्रश्नच नाही कळला. क्राईंग? आय एम नॉट क्राईंग. मी रडले तर कायच भाई. मी एकदम जेव्हा काहीतरी असं खूपच मोठं होतं तेव्हाच रडते. पण मी हिपोक्रेसी सांगते की जे लोक आवाज उचलतायत ना, मला माझ्यासाठी ही आवाज उचलणं खूप जास्त गरजेचं वाटत होतं आणि अपेक्षित होतं की काही लोक जे आता आवाज उचलतायत, सगळे सेलिब्रिटी लोक असतील, एक्स कंटेस्टंट असतील, हे लोक माझ्या वेळेस कुठे गेलेत होते? मग तुम्हा लोकांना फक्त काही लोक तुम्हाला आवडतात तर फक्त तुम्ही त्या लोकांच्या चुका दिसतात किंवा दिसत नाहीत. हे जर का असं असेल तर मग तुम्ही बायस्ड आहात. मी बिग बॉसला बायस नाही म्हणत. मी जे एक्स कंटेस्टंट्स किंवा जे सेलिब्रिटी लोक दुसऱ्यांवरती टिप्पणी करायला सगळ्यात आधी उभी असतात ना, मी त्या लोकांना बोलते. माझ्याकडनं ज्या चुका झाल्या त्या गोष्टींचं मला भरपूर शिक्षा मिळालेल्या आहेत. त्या गोष्टी मला आत्तापर्यंत सगळ्या सुनावल्या जात आहेत. पण जेव्हा राखी मला कॅरेक्टरलेस बोलली, जेव्हा राखी माझ्या कॅरेक्टरवरती नको तेवढे लांछन टाकलेत, जेव्हा तन्वी तुम्हाला एवढी आवडते, तन्वी मला बोलली की ही डोक्यावर नाही, विशालच्या अंगावर पडली आहे, तेव्हा तुमचे कुठे गेले होते? तेव्हा तुमचे स्टेटमेंट्स का नव्हते? तेव्हा तुमचे स्टेटस का अपलोडेड नव्हते? नाही दिसले. मी बाहेर येऊन बघितले, मी बाहेर येऊन सगळ्यांचं सगळं काही बघितलंय. माझ्यासाठी कोणी आवाज उचलला हे सगळं बघितलंय मी. किंवा माझ्यावरती इतक्या खालच्या दराचे स्टेटमेंट्स मारले गेले, तेव्हा तुम्ही कुठे होते? तेव्हा तर तुम्ही नाही आले. जेव्हा मेल ॲलिगेशन आलं तर इतकं मोठं राकेश बापटकडून, प्रायव्हेट पार्ट आणि पता नाही स्क्वीज आणि ये सारी चीजों के लिए, तेव्हा जे तुमचे स्टेटस धडाधड पडतात आता, तेव्हा स्टेटस कुठे होते? मग तुमचा हा जो कन्व्हिनियन्सचा स्टँड आहे ना, तुम्ही म्हणा की आम्हाला हा प्लेअर आवडतो, आम्हाला ही प्लेअर आवडत नाही, तिने काही जरी केलं तरी ती आमच्यासाठी चुकीचीच आहे. मग तुम्ही आहात असे की तुम्ही फक्त एका बाजूची चूक बघता, दुसऱ्या बाजूची बघत नाहीत. जेव्हा माझ्यावरती एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या होत्या ना, ह्या लोकांचं मला नाही माहिती की ठीक आहे इंडस्ट्रीतली लोक आहेत म्हणून हे लोक ह्यांना सपोर्ट करतात आणि आम्ही लोक इंडस्ट्रीतले नाही होत किंवा आम्ही फ्रेशर्स होत किंवा आमची जस्ट सुरुवात आहे म्हणून जर का हे जे बाकीचे लोक होते, जे कंटेस्टंट होते, जे इतके टार्गेट करत होते. सो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, बोला पण दोन्ही बाजू बघून बोल. कारण की तुम्ही फक्त एक बाजू डोक्यावरती उचलून धरली. मी चुकीची होते हे मला मान्य आहे, पण खूपदा असं झालंय की दुसरे लोक भयंकर चुकीचे होते आणि तेव्हा तुमच्याकडनं कुठलंही स्टेटस, स्टोरी, पोस्ट, ट्वीट असल्यातलं काही चाललेलं नाहीये. सो स्टॉप बिंग बायस्ड. एकाच फक्त फ्रेमने, एका चष्म्याने रियालिटी बघणं सोडा. तुम्हालाही माहिती आहे काय होतं आणि काय नाही होत. समोरचा बोलणार तर आपण पण बोलणार ना. धक्क्यावर फक्त तुलाच बोलायचं, कॉज तूच एक बोलायची शो मध्ये आणि बाकी मार्केटमध्ये आले होते. त्या लोकांचा गेमच तो होता जयेश, त्या लोकांचा गेमच तो होता की रुचिताला बोला, रुचिताला ट्रिगर करा. मग रुचिताचा तर पेशन्स लेवलच कमी आहे ना. मी ऍक्सेप्ट करते माझा पेशन्स लेवल कमी आहे. मी मज्जा असं काहीतरी चॅनल होतं, मी त्यांना जायच्या आधी इंटरव्ह्यू दिला होता. मी तेव्हाही बोलले होते की माझा मायनस पॉईंटच माझा पेशन्स लेवल आहे, की माझा पेशन्स लेवल खूप कमी आहे, मी त्याच्यावरती काम करेन. तर त्यांना सगळ्यांना माहित होतं की हा बाबा हिला तर प्रोवोक करूयात, हिला ट्रिगर करूयात, मग हिला बोलून पार तिच्या धज्या उडूयात. पण मग काय माहितीये का, रुचिता आहे की रुचिता आता उत्तर अशी देणार की बाबा ते 1-2 नाही, ते 10 पटीने वरचढ असणार आहे. मग तिथे आम्हाला सिंपती मिळणार. पण लोकांना हे नव्हतं दिसत की सुरुवात इथून झाली आहे, पेटून ह्यांनी दिलंय. मी चुकीचीच आहे पण इक्वली चुकीचे हे आहेत कारण की ह्यांनी सुरुवात केली. ह्यांचा गेमच हा होता रुचिताला ट्रिगर करा. आणि त्याच्यामुळे आता जेव्हा मी गेलीये तेव्हा ह्या लोकांचं फक्त हळदी कुंकू चालू, कारण की आता त्यांना ट्रिगर करून द्यायला कोणी नाही. ट्रिगर फक्त मीच होत होतं. रोशन दादा, काय रोशन दादा? शुभंकर कुलकर्णी, तू अबॅकस बद्दल काय सांगू शकतेस का आजच्या विद्यार्थ्यांना? यार अबॅकस करा यार. अबॅकसने मला खूप जास्त हेल्प केली होती 10th स्टँडर्ड पर्यंत. मी अशी करूनच सगळे कॅल्क्युलेशन्स करायचे. खूप मज्जा नाही, मदत झाली होती 10वी पर्यंत. अबॅकस करा. रुचिता विशाल तुझी वट खूप छान जोडी आहे. ओके, थँक्यू. तू फिनालेला डिझर्व करत होतीस. तुम्हाला वाटत असेल तर करत असेल.
ताई तू खूप छान यायची. काय आरबी देव आहे का तो? लोकांनी बनवलाय आणि आमचं म्हणणं तेच होतं की का आपण एका प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत. नो डाऊट त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप प्रोजेक्ट्स केलेत, मोठे मोठे प्रोजेक्ट केलेत. मी त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल किंवा त्यांनी जे काम केलं मी त्याच्याबद्दल काही टिप्पणी नाही करू शकत आहे. माझी तेवढी लेवलच नाही, मी अजून त्या लेवलपर्यंत पोहोचलेली नाही. पण त्या खेळात आम्ही एका लेवलला होतो. त्या खेळात जर का आम्ही आलोय तर मीही काहीतरी आयुष्यात उखाडलं असेल म्हणून मला बोलवलं होतं. सो तिथे आम्ही इक्वल प्लॅटफॉर्मवरती होतो. सो तिथे कोणी वर चढ आणि कोण खाली हे असं काही नव्हतं. काय रुचिताताई, तुम्ही हिंदी बिग बॉस मध्ये जाण्याचा प्रयत्न करा, तिथेच तुमची कदर होईल. मग समजेल की मराठी बिग बॉसला आपण काय चूक केली होती. तुम्हाला हिंदीमध्ये पाहण्यासाठी इच्छा आहे. मला नक्कीच आवडेल हिंदी बिग बॉस मध्ये जायला. लेट्स सी काय होतंय. हे मला सेम कोणीतरी म्हणजे सायकल रिपीट्स. मला रोडीच्या वेळेस सुद्धा भरपूर लोक बोलली होती की रुचिता यू डिझर्व बिग बॉस मराठी, आणि नशीब एवढं चांगलं की मला मिळालं बिग बॉस मराठी. आता आपण बघूयात की आता परत माझं नशीब चांगलं आहे का की मला बिग बॉस हिंदी भेटतंय का किंवा दुसरं काही भेटतंय का. नाही तर ठीक आहे रे, आयुष्य खूप मोठं आहे आणि मेहनत करत आहे. मला माझ्या कष्टावरती पूर्ण भरोसा आहे. मी झालंय त्याच्यावर आता रडगाणं बंद करणार आहे. काय म्हणताय? हे रुची, हाय अक्षय, हॅलो अथर्व, आय एम द वन, युअर द वन. काय युअर द वन काय यार, खूप गरम होत आहे भाई. तुम्हा लोकांसाठी मी फॅन कमी ठेवलाय कारण की मग खूप आवाज येत होता फॅनचा. माय रुचिता दीदी, आय एम बिग फॅन. काय तू खूप स्ट्रॉंग आहे जशी बीबी हिंदीमध्ये. कीर्ती, तुम्हाला जर का शिव्या द्यायच्या असेल तर तुम्ही प्लीज जाऊ शकता, मी नाही तुम्हाला अडवलं. इट्स ओके. काय मला मनापासून वाटते तुझे आई वडील बिग बॉसच्या घरात जायला पाहिजे होते, ते रिॲक्शन बघायचं होतं. मलाही बघायचं होतं की माझ्या घरचे मला ऐकवतायत का दुसऱ्यांना ऐकवतायत. रुचिता, तू अमरावतीला कधी येणार आहे रोशन दादाला भेटायला? बघूयात यार. आता अमरावती फारच लांब आहे यार, मला यायचं आहे पण आता काय. हाय रुचिता ताई, हाय दीक्षा. दीपाली ताई बद्दल सांगा. दीपाली ताई नो गेम, म्हणजे त्यांचा गेम हाच आहे, माझा काटा माझा काटा, माझा काटा माझा काटा, काटा काटा काटा, एवढाच गेम आहे त्यांचा. काही गेम नाहीये त्यांचा 4 आठवड्यापर्यंत गेम होता. इथे आग लावा, तिथे 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 आग लावा. आग लावणं संपलं कारण की अख्ख्या घराला कळलं की बाप रे, या ज्या काय बोलतात त्या कुठल्या त्यांच्या गोष्टीवरती विश्वास करणं म्हणजे अशक्य आहे. आणि तेव्हा जेव्हा त्यांचा गेम संपला तेव्हा त्यांनी ते काटा काटा पुराण चालू केलं. आता कोणाला विनर करायचं यार? विनर तुम्हाला ज्यांना करायचं तुम्ही त्यांना करा. माझ्या हातात असतं तर मी माझे 2च लोक बघितली असते, पण माझ्या हातात नाही आहे ना. माझ्या हातात का असेल? तन्वी कोलतेला ट्रॉफी देऊन टाकली पाहिजे आत्ताच. नॉट माय वर्ड्स, नॉट माय वर्ड्स. दीपाली का शो मध्ये आहे अजून समजत नाहीये मला. ती तुझ्या आईबद्दल बोलली त्याबद्दल तुला काय म्हणायचं? जयेश, तू इतके चांगले प्रश्न टाकतोयस ना आणि तू इतकं नीटपणे बिग बॉस बघितलंयस ना. थँक्यू सो मच फॉर कमिंग, फॉर जॉईनिंग मी. तर मग मला हेच म्हणायचं आहे की अगेन्स्ट कन्व्हिनियन्स अनुसारचा स्टँड. मी जसं बोलले होते की ते भांडण ॲक्च्युली खूप मोठं होतं. ते भांडण मला जेव्हा कळलं की पार 2-3 तास चाललं होतं आणि खूप छोटं दिसलंय कारण की ऑफकोर्स त्यांना सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. ते पण प्रत्येक गोष्ट इतके मराठी टेलिव्हिजन आहे तर एवढ्या गोष्टी नाही दाखवू शकत आहे जितक्या घाणेरड्या थरावरती जाऊन कंटेस्टंट एकमेकांना बोलत होते, त्यात मीही होते. पण माझी रिॲक्शन दिसली आथूवाली, पण माझी रिॲक्शन का आली हे नाही दिसलं. म्हणजे मला काय वेड कुत्रं चावलं नाहीये की मी उगीच कोणावरतीही थुंकेन. तेव्हा ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या माझ्या पेशन्स लेवलच्या खूप पलीकडे होत्या आणि तेव्हा तरी सुद्धा मी खूप कंट्रोल केलं होतं. माझ्या कॅरेक्टरवर भरपूर गोष्टी बोलल्या गेल्या होत्या राखी सावंतकडून. खूप म्हणजे खूपच घाणेरड्या खालच्या थराच्या गोष्टी होत होत्या आणि त्याच्यामध्ये दीपाली ताई टाळ्या वाजवत होती.
त्याच्यावरून मी बोलले होते, काय करते तू, पण एक स्त्री आहेस, ती कशी बोलते बघ जरा, नाही तू डिझर्व करते, तू अशीच आहेस, हे स्टेटमेंट होतं दीपाली ताईचे. आणि त्याच्यावरून ती रिॲक्शन होती आथू. पण माझी फक्त रिॲक्शन दिसली आथू, पण का दिली ते दिसलंच नाही. आता मी काय वेडी आहे जे मी तिला उगीच तिला हे सगळं करेल. पण ते जे होतं की कोणाच्याही आईवरून जाणं, मग मला हे म्हणायचं आहे की डिवोर्सवरती बोलल्यानंतर जसं डिफरन्स होतं राकेश बापूचं, की रुचिताच म्हणते डिवोर्सवरनं की ती व्यक्ती जर काय घरातच नाही तर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल कसं बोलू शकता. मग मला एक गोष्ट सांगा, माझी आई पण त्या घरात नाहीये दीपाली ताई, माझे गुरु पण त्या घरात नाहीयेत दीपाली ताई, माझं गुरु पण त्या घरात नाहीये. तुम्हाला का नाही कळत की बाबा ज्या व्यक्ती जे गुरुकुल त्या घरातच नाही, आपण त्याबद्दल नाही बोललं पाहिजे. हे दीपाली ताई तुम्हाला का नाही कळलं. पण ह्याबद्दल सो कॉल्ड सेलिब्रिटी लोक कुठे होते, कुठेच नव्हते. सगळ्या लोकांनी माझ्या त्या आथूवरती लक्ष केंद्रित केलं, पण लोकांनी हे नाही बघितलं, अरे बाबा ते बघा ना, ते पण तर काय करतात. म्हणजे असंच झालं होतं की एखाद्याचं नाव कान फाट्या पडलं ना, मग ते पडणारच. मग सेलिब्रिटी लोकांना फक्त त्यांचेच लोक दिसणार, इथं काय पण उचापात्या करू दे, काही त्यांना काही घेणं देणं नाही. आता बोलून काय उपयोग नाहीये बाई. अरे बाबा तेव्हा पण बोलले होते मी, तुम्हाला नसेल दिसलं. दीपालीला बोलतो तिचा गेम नव्हता तर तुझा काय होता, माझा विशाल पार विशालकडून काय. सो तुमच्या या घाणेरड्या पर्सनल स्टेटमेंटवरती हेच मला म्हणायचं आहे, माझा गेम नसता तर 8 आठवडे मी तिथे टिकले नसते. तुम्ही ज्या गोष्टीवरून मला येऊन इथे शिव्या देतात, मे बी हा पण माझा गेमच होता. मी तुमच्यासाठी निगेटिव्ह होते, हा माझा मे बी गेमच होता. तुम्ही ऐरा गैरा नत्तू गेरा, आय डोंट थिंक सो की तुम्ही आता ओमकार किंवा करण किंवा आयुष किंवा सोनाली या लोकांना जाऊन शिव्या देताय. तुम्ही मला येऊन शिव्या देताय का, तर माझा गेम काहीतरी होता. निगेटिव्ह पॉझिटिव्ह इज अ पर्स्पेक्टिव्ह. माझा गेम होता निगेटिव्ह का ना, म्हणून तुम्ही मला येऊन शिव्या देताय. माझा पॉईंट मी इथेच प्रूव्ह केला आहे. सो मूव्ह ऑन, फाइंड अ जॉब आणि तिथे फोकस करा. म्हणजे मला हेच लोकांचं कळत नाही की तुम्ही लोक अडिक्ट आहात मला बघायला. माझ्या हेटर्स लोकांना स्पेशली बोलतोय मी. आता शोमध्ये नाही आता शोमध्ये होते तर तुम्ही मला शोमध्ये शिव्या द्यायचे. आता शोमध्ये नाही, मी माझ्या प्लॅटफॉर्मवरती येऊन तिथे पूर्णपणे हक्क माझा आहे, कारण की अकाउंटच माझा आहे, तिथे मी लाईव्ह आली आहे. तुम्हाला शोमध्ये मी आता दिसत नाही तर तुम्ही इथे येऊन शिव्या देताय. फाइंड अ जॉब गाईज, फाइंड अ जॉब. तुझा गेम होता, मला माहिती आहे माझा गेम होता, मला माहिती आहे मी किती जीव तोडून खेळली आहे त्या खेळासाठी, हे फक्त मला माहिती आहे. कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता पार स्वतःची धज्या उडल्या तरी चालेल तरी सुद्धा मी तो खेळ खेळली. माझ्यासाठी मला माहिती आहे मी काय गेम खेळेन काय गेम नाही खेळली. व्हेरी क्यूट, थँक्यू. आणि तू खूप छान खेळते, थँक्यू. थोडी एकटी पडली तुमच्याशिवाय. हा काय बोलणार. मला तरी वाटते आता तू गेम असायला पाहिजे होती. राकेश द चाय मेकर ओनली त्याचा गेम. आय रिग्रेट माझ्या जर्नी मधल्या मी खूप कमी गोष्टी रिग्रेट करते, त्यातली ती एक मूर्ख चूक माझी. मी तो अनुश्रीचा मुद्दा तेव्हा का मांडला, तो मुद्दा मी तिथं नसता मांडला. मी असं नाही म्हणणार की बापरे मी ते नसतं केलं तर त्याचा गेमच नसता, नाही, त्याचा गेम बिल्डअप व्हायला टाइम लागला असता. मी ते अनुश्रीचा मुद्दा तिथे का मांडला, करणचं माझं भांडण चाललं होतं, मी ती माती खाल्ली, मी आरबीचं नाव मध्येच काढलं, मी आरबीला बोलले की तू विदाऊट परमिशन विदाऊट कन्सेंट आहात वगैरे, ते माझ्या तोंडून निघालं. माझ्या आयुष्यात माझ्याकडे पेशन्स लेवल नाहीये, ते जर का मी नसतं केलं त्याचा गेम येईपर्यंत वेळ लागला असता. मी नाही म्हणणार त्याचा गेम मी नसता तर काहीच नसता, माझ्यामुळे गेम नाही, पण ते माझ्या चुकीमुळे तो सिंपती सगळी त्याला मिळाली. सो मला असं वाटतं की मी ते नव्हतं करायला पाहिजे, माझ्याकडनं ती एक चूक होती. आणि जी आता विशाल झाली की एक पॉईंट तो होता जेव्हा मी त्याला मोठं करून दिलं, आणि आता हे झालं की ह्यानी हाताने त्याला मोठं करून दिलं. सो हे दोन्ही वेळेस तो मोठा फक्त आमच्यामुळे चुकून झालेला आहे. त्याचा गेम आहे पण त्याचा गेम इतका फास्ट नाहीये जितका फास्ट बाकीचे कंटेस्टंट्स खेळतात. काय काटाचा काटा काढायला दोघे जण आहेत भाई. ते एकतर काय म्हणजे ज्या लोकांच्या ग्रुपचं अस्तित्वच टोळीला हरवणं आहे त्या लोकांकडनं मला कसलीच अपेक्षा नाही. त्या लोकांनी ग्रुपचं त्यांचं नाव सुद्धा टोळीचा काटा काढायला काटा ग्रुप.
ते लोक स्वतः जिंकायला आलेले नाहीये, ते लोक फक्त आम्हाला हरवायला आले होते. रुचिता, मी विशालला काय 50-60 फोनवरून वोट केले ग, तू पण वोट कर. ओके, अनुश्री पण नॉमिनेटेड आहे. कोण कोण नॉमिनेटेड आहे रे? आयब्रो का कमी करत नाही यार तुम्ही लोकांनी. मला एवढं जास्त त्या गोष्टीवरनं बोलले, आता ती माझी ओळख झाली, आता तर नाही काढू शकत. शिव्या नाही, तू जे वागलीस ते बोलत आहे, म्हणजे तू वागू शकते आणि आम्ही बोलू पण नाही शकत. बोला ना, तुमच्या प्लॅटफॉर्मवर बोला, मी नाही अडवायला येणार. आय स्वेअर टू लॉर्ड, मी नाही अडवायला येणार. खूप लोक त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बोलतात, ट्रस्ट मी. आपलं नाव काय आहे? YP चौधरी, वॉट एव्हर यू आर, हुएव्हर यू आर. तर खूप लोक त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बोलतात, मी त्यांना नाही बोलायला येते. सेलिब्रिटी लोक पण आहेत, रिव्ह्युअर्स पण आहेत, भरपूर लोक आहेत, ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती माझ्याबद्दल शब्द मांडतायत. तुम्हीही मांडा तुमच्या प्लॅटफॉर्मवरती, मी नाही तुम्हाला त्रास द्यायला येणार. मी आतापर्यंत कोणाला त्रास द्यायला नाही गेले. लोकांनी भरपूर माझ्याबद्दल भरपूर टिप्पण्या केल्यात, मी नाही कोणाला भाव द्यायला जात. सो तुम्ही पण करा तुमच्या प्लॅटफॉर्मवर, माझ्या प्लॅटफॉर्मवर नाही. की त्या टाइमचं बीबी, तुला असं नाही वाटत का की या टाइमचं बीबी फेक आहे? यार मला नाही माहिती. मी आतमध्ये जर का टीममध्ये असतं तर मला कळलं असतं, तर मला नाही माहिती. तुला लास्ट पर्यंत बघायचं होतं क्वीन रुचा. ओ थँक्यू सो मच रुचिता, तू बेस्ट आहेस, थँक्यू. काय नेक्स्ट शो मध्ये कोणत्या? आता मी तुम्हाला लगेच नाही सांगू शकत आहे, पण सून काहीतरी येत आहे. मी तुझं खूप फॅन आहे. थँक्यू, लव्ह यू रुचिता, थँक्यू सो मच. पण मला हेच म्हणायचं आहे की जेवढा काही लोकांना मी आवडली आहे, तो मला मी अशीच आवडली आहे आणि मी अशीच आहे. आणि मी स्वतःला काही शोजसाठी नाही चेंज करू शकत. बेटर माणूस बनू शकते, तोंडावरती थोडासा संयम ठेवू शकते, पण मी जे बोलते ते मी बोलते आणि मी खरंच बोलते. काही लोकांना पूर्ण प्रूफ दिले तरी काही लोक आंधळे असतात, त्यांना नाही दिसत. आणि काही लोकांना समजून जातं, काही लोकांना सोडा, मला नाही त्या गोष्टीबद्दल बोलायचं, पण मी अशीच राहणार. तोंडावर संयम ठेवेल, पण मी माझा खरेपणा नाही बदलणार. तू करणला चावी दिली स्टार्टच्या एपिसोडमध्ये आणि करणने जे फालतू बिहेव केलं त्याबद्दल तुला तेव्हा काय फील झालं? मला आता असं वाटतं ना की जसं मी बोलले की माझ्या एका डंब मूव्हमुळे आरबी मोठा झाला, तर आय थिंक माझ्या कुठेतरी डंब मूव्हमुळेच मी पण तिथे कुठेतरी मोठी झाली. म्हणजे सुरुवातीला जेव्हा 17 कंटेस्टंट आहेत आणि मला माहिती आहे मी तेवढी त्या लोकांच्या एवढी फेमस नव्हते, तेव्हा जरी ती माझ्याकडनं डंब चूक झाली किंवा त्याने मी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि करण होता त्याने मला आउटस्मार्ट केलं. सो आय थिंक त्या गोष्टीमुळे पण मी कुठे ना कुठे दिसले. त्या गोष्टीमुळे लोकांना कळलंय ना की बाबा ही रुचिता होती, ही मूर्खपणा गेला. तर आय थिंक ते पण माझ्या फेवरमध्येच टर्न झालं. बिकॉज जेव्हा ॲक्च्युअलमध्ये गरज असते, काही स्टार्टिंगचे आठवडे जेव्हा तुम्हाला तुमची ओळख क्रिएट करण्यासाठी एक गोष्ट पाहिजे असते, आय थिंक ती गोष्ट माझी ओळख मला क्रिएट करून दिली. चांगली वाईट दॅट इज अ पर्स्पेक्टिव्ह, डम स्मार्ट दॅट इज अगेन अ पर्स्पेक्टिव्ह. पण आय थिंक ती गरजेची होती जर्नीमध्ये माझ्या. बरं ऐक ना, तन्वी विषयी तुमचं काय मतं सांगा. तन्वी जिंकेल का हरेल? यार मी तन्वीबद्दल खूप जागी माझी मतं मांडली आहेत. तो आय थिंक तुम्हाला हे सगळं भेटेल तिथे. पण तन्वीचे चान्सेस आहेत जिंकण्याचे भरपूर. छोटी राखी, उलटा मला ते खूप जास्त आवडले कॉम्प्लिमेंट. भाई काय का असू ना, एंटरटेन करते ती बया. ओके, काय तू गेल्यावर बिग बॉस बघणे सोडून दिले, पण आजचा एपिसोड बघितला तर लोकांचे विचार खरे बदलले. टोळी ग्रुप खरंच खरा बिग बॉस खेळ. मी नाही बघितला आजचा एपिसोड. शेवटी कोल्हापूरकर कधी लाचार होत नाहीत. बाहेर गेलीस तरी तुझीच चर्चा आहे. असणारच, नेहमीच असणार. वय 22 आहे का तुझं? येस 22 आहे. नेटवर्क डाऊन होत आहे तुझ्या साईडने. अरे यार, मी कधीच लाचार नाही होणार आहे कोणासाठीच.
माझ्या फेवरमध्ये असो किंवा माझ्या फेवरमध्ये नसो, जे खरं आहे मी ते नेहमीच बोलत राहील. तन्वी विशालला बोका बोलते आणि तुला ती एक मांजर नाही वाटत. यार तुला आठवतंय का मी काय बोलले होते रोडीजच्या वेळेस की हर्ष खुद को मैं शेर हूँ ये बोलता रहता है. हे काय चौथीत होत का आपण? सेम स्टेटमेंट आहे गाईज. चौथीत होत का आपण? कोणाला शेर न कोणाला बोका न कोणाला मांजर कुत्र. काय लहान आहे का आपण? एक हॅशटॅग काढ की विशालची शिक्षा माफ करा म्हणून. हा अरे बघा, जे चुकलंय ना त्या गोष्टींसाठी दोघांनाही शिक्षा मिळणं चालू आहे. त्यात मी काही नाही बोलू शकत. आणि माझं जर का इतकंच ऐकत असतील तर मी आतापर्यंत शो मध्ये असते. रुचिता तुला विनर बघायची इच्छा होती. मलाही होती. तू कशी बाहेर आलीस? तू पाहिजे होती ना. हो ताई, एक डायलॉग होऊन जाऊ देत ग. कोणता डायलॉग ऐकायचा तुम्हाला सांगा. मला खरंच माहित नव्हतं बाबा मी जे काय बोलते प्रत्येक गोष्टीवरती. तू झोपडपट्टी आहेस ना. हो ती लोक पण लोकच आहेत. हो पण मला गर्व आहे या गोष्टीचा की मी झोपडपट्टीपासून इतक्या वर आली आहे. तुम्हीही पोहोचा. जिथून कुठून फ्लॅटमध्ये बंगल्यामध्ये झोपडपट्टी चाळ किंवा अंबानीच्या घरात असेल कुठेही असेल तुम्हीही पोहोचा तिथे. काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. काय सांग की लका कोण जिंकेल वाटतंय तुला बिग बॉस? यार मला खरंच काय माहित नाही यार. माझी इच्छा आहे की टोळीतल्याच 2 व्यक्तींपैकी कोणीतरी एकाने जिंकावं. पण बघू ना आता. अनुश्री विषय तुमचं काय मत आहे? भाई साहब आता मी जशी बोलले मला हे मी एपिसोड्स बघितलेले नाहीत त्याच्यामुळे मला हे माहिती नव्हतं. आणि माझा अजूनही सपोर्ट असणार आहे अनुश्रीला. माझी फर्स्ट प्रायोरिटी गेममध्ये तेव्हाही आणि आत्ताही विशालच आहे होता. आणि माझी सेकंड प्रायोरिटी अनुश्री आहे अजूनही गेममध्ये. पण मला बाहेर आल्यानंतर कळलं, काही लोकांनी मला सांगितलं की कॅप्टन्सी टास्कमध्ये अनुश्री बोलत होती कोणाला, राखीला आणि काय दीपाली ताईला की रुचिताला काढा तुम्ही जिंकलं. तर माझ्यासाठी शॉकर होत होते. ओ माय गॉड. म्हणजे जी पोरगी जिने आईची शपथ खाल्ली होती की मी तुझ्यासाठी खूप जेन्युइन आहे आणि मी तुला खरंच मला हवंय की तू पुढे जावं आणि मी तुझी मैत्रीण आहे आणि आईची शपथ मी तुझ्या बाबतीत नाही वागत आहे असं, तीच पोरगी मला काढ म्हणून हिला बोलत होती. सो ते माझ्यासाठी खूप शॉकर होतं आणि हे सगळं मला माहित नव्हतं गाईज. मला हे कधी कळलं? मला काल कळलं. हे काल मला एका ताईंचा कॉल आला, रुपाली पवार म्हणून, आणि त्यांनी मला सांगितलं की तुझ्याबद्दल अनुश्री असं बोलली होती ना. वॉज लाईक काय बापरे, या घरात कोणी कोणाचं नाही रे बाबा. तुम्ही किती शिव्यादा मी नाही बघणार. वंदना बोबडे, हॅलो हॅलो हॅलो. काय अरे टिकली कुंकू लावायला विसरलीस का? यार मी वेस्टर्न टॉप वरती कशी टिकली किंवा कुंकू लावेल? जेव्हा लावते तेव्हा लावते ना साड्यांवरती वगैरे. काय मला खरंच काटा टीमचा खूप राग येतो राव. ठीक आहे येत असेल. बीबी सीझन 6 मॅच फिक्स. हाय प्लीज माझ्या मुलीचं नाव घे ना, ती पण लाईव्ह बघते, 3 वर्षाची आहे फक्त ती, वेदश्री. हाय वेदश्री, कशी आहेस तू? इतकी भारी डान्स करतेस ग, आई शपथ अंगावर काटा येतो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. काय प्रभूची तुमची कसली कॉमेडी? जे पण सांगत होते अनुश्री तर चांगलं सांगत होते. अनुश्री चांगलं सांगत होते. मी तर प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये जाऊन अनुश्री बद्दल चांगलंच बोलली. मी अजूनही बोलते अनुश्री माझ्या साईडनी तर ती खूप जेन्युइन होती. माझ्या साईडनी फ्रेंडशिप खूप जेन्युइन होती तिच्यासाठीची, मला ती आवडायची. पण हे जेव्हा मला जे काय नवीनच झंगाट कळलंय की बापरे तीच मला बोलत होती की रुचिताला पहिला हाकला, मग मला ते कळलं की मग तिने जी शपथ घेतली होती की मी तुझ्यासाठी कधी वाईट नाही वागणार, ते मला जरा सुचेना.
सब एक साईड. आणि अनुश्री जेव्हा बोलली आईला घेऊन आली जा आता पप्पाला घेऊन ये भाई, पण तिचे वन लाईनर्स आहेत चांगले आहेत. काय ताई विशालचा नाद सोडून एकटी खेळली असतेस तर आज टॉपमध्ये असतेस. ओके, आता ना मला हे खूप लोक बोललेत, मला हे तुम्हाला सगळ्यांना क्लिअर करायचं. तर राहिला प्रश्न, मला गेममध्ये त्या सिच्युएशनला इंडिव्हिज्युअल नव्हतं व्हायचं. आता फिनालीला किती दिवस राहिले? 18 दिवस राहिले. 18 दिवसात सुद्धा लोक इंडिव्हिज्युअली खेळत नाही. 18 दिवसात सुद्धा हे लोक टोळी काटा करूनच खेळतात. मग तेव्हा तर फक्त अर्धा सीझन झाला होता, 50 डेज कंप्लीट झाले होते. तुम्हाला कसं एक्सपेक्टेड आहे की मी अर्ध्या शोवर आली आहे ना, त्या अर्ध्या शो मध्ये मी इंडिव्हिज्युअल व्हावं, बाकी सगळ्यांनी ग्रुप करू दे बस, बाकी रुचिता वेगळी व्हावी आणि रुचितानी एकटं खेळावं. दॅट वॉज माय स्ट्रॅटेजी भाई. माझी स्ट्रॅटेजी होती की मला इतक्या लोक खेळात इंडिव्हिज्युअल व्हायचंच नव्हतं. जे अनुश्री बोलत होती की इंडिव्हिज्युअल हो, अनुश्री तेव्हा इंडिव्हिज्युअल नव्हती. अनुश्री काट्याकडून खेळत होती. अनुश्री टोळीच्या अगेन्स्ट खेळत होती, पण अनुश्री काट्याकडूनच खेळत होती. अनुश्री आता कुठे जाऊन इंडिव्हिज्युअल झाली. सो गेममध्ये इतक्या लवकर इंडिव्हिज्युअल होणं वॉज द डम्बेस्ट डिसिजन एव्हर. काय झालं असतं सांगू, ना इकडची ना तिकडची. मग काय होतं माहितीये का, माणसाची बोट त्या सिच्युएशनमध्ये पण बुडतेच बुडते. इंडिव्हिज्युअल होणार होतो की त्या गेममध्ये. ऑफकोर्स तो गेम मी स्वतःसाठीच खेळायला आली आहे. एकच माणूस जिंकणार आहे. मला काय दुसऱ्या कोणाला जिंकायचं नव्हतं, मला स्वतःलाच जिंकायचं होतं. पण इंडिव्हिज्युअल गेमसाठी टाइम होता. मला नाही वाटत की अर्धा सीझन झाला मला इंडिव्हिज्युअल व्हायचं होतं. मला इंडिव्हिज्युअल इतक्या लवकर नव्हतं व्हायचं. मला इंडिव्हिज्युअल व्हायचं होतं जेव्हा अजून 1-2 आठवडे गेले असते, आणि अजून 1-2 आठवड्यांसाठी टाइम होता. विशाल जिंकणार बिग बॉस, आय डोंट नो. राकेश बापट फेक आहे. फेक तर तिथे सगळेच आहेत. स्प्लिट्सविला करणार का नेक्स्ट ईयर? एनी प्लॅन? यार बुलाया तो जाएंगे. हाय, आजचा एपिसोड बघितला. राखी एकदम करेक्ट बोलली राकेश बापटला. काय बोलली मला नाही माहिती, सांगा जरा. रुचिता इज मॅड. मी कधी बोलले मी शहाणी आहे? तुझी मम्मी कुठे आहे? माझी मम्मी नाईट ड्युटीला गेली आहे, नर्स आहे ती. काय ताई, बट अनुश्री नव्हतं असं काय बोलली तुझ्याबद्दल. आतापर्यंत चांगलाच विचार केला तिने. आणि काय हिचं नाव, तन्वीने सांगितलं होतं राखी आणि दीपाली ताईला की तुम्ही राऊंड जिंकला तर सगळ्यात आधी रुचिताला बाहेर काढा. रुचिताला कॅप्टन नाही बनून द्यायचं. हाय साक्षी. काय आज राकेशच्या बोलण्यातून खूप क्लिअरली स्पष्ट झाले की त्याला बिग बॉस फुल सपोर्ट करत आहेत. काय बोललाय तू असं? तुम्ही अर्धवट स्टेटमेंट नका सांगू, मला सांगा काय बोललाय. मी नाही बघितलं. यू आर सो रिअल अँड सो रॉ फॉर द शो दॅट दे कुडंट डायजेस्ट युअर पर्सनॅलिटी. आय थिंक माझी पॉवर आणि माझी वीकनेस दोन्ही हेच होतं की मी खूप रॉ होते त्या शोसाठी आणि खूप अनफिल्टर्ड होते. हे लोक खूप फिल्टर बसवून आलेत आणि ते माझ्याकडे नाही आहे, कारण की मी अशी की मी जशी मी तशीच आहे. ॲक्सेप्ट करा, नका करू. आणि आय थिंक तेच कुठेतरी चुकलं. 1, 2, 4, 5 हजार फिल्टर्स बसून यायला पाहिजे होतं मी. असं 4-5 हजार फिल्टर बसून आले असते ना तोंडावर तर वाचले असते. काय तुझे प्रत्येक स्थान चांगले होते. कालच्या भांडणाबद्दल काय सांगशील? यार कालच्या भांडणाबद्दल तर मी एवढं सांगितलंय, प्लीज तुम्ही ह्याच्या आधीच मी अपलोड केलाय माझ्या पेजवरती, जाऊन बघाल एकदा. आणि मला ते गणित नाही लोकांच्या कळत. म्हणजे तुम्ही लोक मला म्हणता रुचिता शिव्या देते, आणि ते सांगण्यासाठी पण तुझ्या वॉटेवरची तू शिव्या देतेस. तुम्ही मला शिव्या देत, मला तुम्ही सांगता की तू रुचिता शिव्या देतेस. हिपोक्रेसी भाई, हिपोक्रेसी की भी सीमा होती है. तुम्ही स्वतः मला शिव्या देता आणि तुम्ही मला सांगता की रुचिता शिव्या देते. आणि ह्यातल्या कोणत्या शिव्या आहेत मला नाही माहिती भाई. ह्याच्यातल्या कुठल्या शिव्या होत्या मला आजपर्यंत नाही कळलंय. तू इमोशनली झालीस गेममध्ये. यार मी डे 1 पासूनच गेममध्ये इमोशनल होते. मी इमोशनलच आहे, पण इमोशनल म्हणजे फक्त रडणं नसतं. इमोशन हा रागही असतो, हे हसणंही असतं, हे बबली नेचरही असतं, हे तुमचं रडगाणंही असतं, सगळंच असतं. इमोशनल तर मी डे 1 पासूनच होते आणि इमोशनल होते त्याच्यामुळेच तर एवढा ड्रामा क्रिएट होत होता.
खरकाटी तुम्ही ज्या हिशोबाने बोलताय मी त्या हिशोबाने बोललेच नाही. तुम्हाला घास असा खाता येतो, पण तुम्हाला घास असाच खायचा आहे तर तुम्ही तसाच खाणार आहे. मी असाच घास खाल्ला होता. आता ते ज्या प्रकारे दर्शवलं गेलंय ते चुकीचं आहे. खरकटीचं एकच मिनिंग असतं माझ्या हिशोबाने म्हणजे लिटरल मिनिंग तेच आहे, तोंडाला राहिलेलं खरकट वगैरे. आता तुम्हाला हे असं न खाता असं खायचं तर खा. मी माझ्या स्टेटमेंटवर अजून पण तितकीच ठाम असणार आहे. मी तिला त्या हिशोबाने बोललेले नाही. तू फायनलिस्ट होतेस. तुझी स्किन केअर सांग ना. माझी स्किन केअर, मी काहीच स्किन केअर करत नाही. काटा रडका आहे, 1 पासून अजून रडतोय. तुझ्यापेक्षा वीक लोक होते तरी तुलाच काढले ना. माझ्यापेक्षा वीक लोक जेन्युइनली होते गेम मध्ये, बट आय हॅव नो वर्ड्स. एकच मिनिट थांबा. येस आय एम बॅक. अजून क्वेश्चन आहेत माझ्याकडे. आणे दे जयेश, आणे दे. तू काजलच आहे ग. थँक्यू. टोळीचा विजय होणार नक्की. यार मला नाही माहिती यार. आता ना आय डोंट नो. मला हवंय व्हावं. सागर, रेवा, दीपाली वीक आहे. राखीला पण कळत नाही माहितीये. राखी अशी का वागते मला कळत नाहीये. काय म्हणजे राखीने जर का रिॲक्ट करणं सोडलं रेवा आणि राकेश बापटला, रेवाचा गेम नाहीये. रेवा इज वे टू प्रिटी. ऍक्सेप्टेड. खूप सुंदर आहे. या सीझनची सगळ्यात सुंदर पोरगी आहे रेवा. सगळ्यात ग्लॅमरस पोरगी आहे रेवा. पण रेवाचा गेम नाहीये. म्हणजे मी एक रील बघितली त्याच्यामध्ये ती सागर दादाला बोलत होती की तू माझ्या पॅन्टला फाडलं तेव्हा तू नाही बोललास आणि म्हणून मी तुला काय कॅप्टन्सी मधून बाहेर काढते. मी पोट पकडून हसलीये. म्हणजे कोणाच्या पॅन्ट राखीने फाडली आणि म्हणून सागर दादा त्याच्यावर नाही बोलला म्हणून तो कॅप्टन बनण्याच्या लेवलचा नाही. म्हणजे काय स्टेटमेंट होतं ते. हा गेम आहे भाई साहब. खरंच यार. रेवा रवा नाही काय हे. आणि तो सागर दादा बरोबरच बोलतो. भाई कोणाची पॅन्ट फाडू दे तर काही फाडू दे, मला काय फरक पडतो. आणि ऍक्च्युली कोणाची पॅन्ट फाडली त्याच्यामध्ये का कोणी बोललं पाहिजे. व्हॉट वॉज दॅट. लग्न कधी करणार तू. आहेत अजून 10-15 वर्ष. थांबा. लिपस्टिक लिंक सांगते नंतर. तू सपोर्ट करते का विशालला. हो पण तू कॉलवर बोलताना सागर दादा मध्ये कशाला आलेला. हा ओके. तर मग मला नाही माहिती की किती दिसलंय टीव्ही वरती, पण मी ना खूप इमोशनली ब्रेकडाऊन झालेले. खूपच जास्त. आता भरपूर लोक सागर दादाला बिचारायला बोलत होते की हा ओव्हर ऍक्टिंग करतोय आणि हा कशाला आला त्याच्यामध्ये वगैरे. पण एक पॉइंट आला होता जेव्हा ना मी लूपमध्ये अडकले होते आणि मी खूप बेकार ब्रेकडाऊन झाले होते. आणि मला ना टू बी ऑनेस्ट ती थेरपी रूम वाटायला लागली होती, कन्फेशन रूम. आणि थेरपी अशीच होते युजली. मी ना सगळं बाहेर येत होतं माझं, म्हणजे लहानपणापासून ते आत्तापर्यंतचं सगळं. आणि मी इतकी इमोशनली ब्रेकडाऊन झाले आणि त्या सिच्युएशनला मी इतकी वीक फील करत होते ना की तो जर का मध्ये नसताना आला तर मी अजून खचले असते. सो आय थिंक त्यांनी मध्ये येणं खरंच तेव्हा गरजेचं होतं, नाहीतर मी खूप वाईट लेवलवरती ब्रेकडाऊन झाले असते. रियुनियन कधी आहे. आधी सीझन तर संपू द्या. आधी सीझन संपायचं नाव नाही. रियुनियन. घरी कोण आलं ताई. माझा छोटा भाऊ. हाय हॅलो. ती राखी रडत होती तेव्हा ती अनुश्री हसत होती. बॉस पण ओरडायला लागला. अच्छा त्याबद्दल बोलते. नाही ते चुकीचंच होता. म्हणजे खरंच अनुश्रीला ना खरंच फटके दिले पाहिजेत. तेव्हा सुद्धा मी बोलले होते की हे चुकीचं आहे की कोणाच्या इमोशन्सवर नाही हसलं पाहिजे. आई नो ती त्याच्यावर नव्हती हसत. तिची पापणी बिपणी खाली आली होती त्याच्यावर हसत होती, पण ते त्या सिच्युएशनला चांगलं नाही वाटत. तिने तेव्हा नव्हतं हसायला पाहिजे. मी हसले होते कधी जेव्हा राखीने त्याचे केस कापले होते. म्हणजे मी असे ते बाई ही खरंच बाई ना काहीही करू शकते बाबा, हिला खरंच कशाचाच काही फरक नाही पडत. रेवालय मंद आहे राव. रेवा खूप सुंदर आहे पण गेम वाईज खूप वीक आहे यार, खूप वीक आहे. सागर फेक आहे की रिअल आहे. बिकॉज मला वाटतं तो तुझ्या साईडला होता. सी मला ना खूप. एक मिनिट थांब. हाय साकेब.
मला व्लॉग्स पाहिजेत यूट्यूबवरती युनियनचे व्लॉग सगळे येणार. एकतर ना इतके घाणेरडे लोक आहेत ना, ज्या लोकांनी माहित नाही. मिस यू यार साकिब यार. ओके एनिवेज मी परत डिस्ट्रॅक्ट होईल. काय सांगत होते. व्लॉग्स येणार आहेत. माझा जो मेन अकाउंट होता, माझ्या मेन अकाउंटला माहित नाही कोणी कांड केलेत आणि त्या गोष्टीमुळे माझं मेन अकाउंट गेलाय. आता मला माझा जो दुसरा अकाउंट होता त्याच्यावरती व्हिडिओज पोस्ट करायला लागतात. मला माझं मेन अकाउंट हवा आहे यार. भाई तू एक बोललेली आय स्टील रिमेंबर प्रभू असा गेम खेळतोय जसं लास्ट टाइमला विनर होता तसा गेम खेळायला लागतोय. एपिक थाय. अरे बरोबर आहे. सी आता तेव्हा तर मला नावं नव्हती घ्यायची पण तेच होतं ना, तो सूरज चव्हाण सारखाच गेम खेळत होता पण त्याला हे नव्हतं कळत सूरज चव्हाण वॉज जेन्युइनली इनोसेंट. त्याला नाही कळायचं. प्रभू स्मार्ट आहे. प्रभू सगळ्यांना विकून खाईल तिथे. विकून खाईल अजून मी वाईट ह्याच्यात नाही बोलत आहे. प्रभू इतका स्मार्ट होता की तो बोलतात ना की स्ट्रीट स्मार्ट पण होता आणि त्याला गेममध्ये सगळ्या गोष्टी कळायच्या. तो प्रचंड स्मार्ट होता. सो हे जे लोक त्याला अवघीच इनोसेंट तो नाही आहे इनोसेंट. तो नाही आहे इनोसेंट. अजिबातच नाही आहे इनोसेंट. सूरज खरंच खूप इनोसेंट होता. सूरजला नाही कळायच्या गोष्टी. प्रभूला सगळं कळायचं. ते असतात ना कंटेस्टंट येडा बनके पेडा खानेवाले, तो होता प्रभू. आणि प्रभू काय तो सिंपती कार्ड खेळतो. तर सगळ्यांना माहिती होतं तो सिंपती कार्ड खेळतो. त्यांनी स्वतः सांगितलं त्याच्याकडे चांगले चांगले कपडे होते. आता त्याला हे विचारा बरं, त्याला हे विचारा. मी खोटं बोलत असेल तर चल ठीक आहे, त्याला विचारा. नशीब हे जेव्हा बोलणं झालं ना तेव्हा तिथे विशाल पण होता, सागर दादा पण होता आय गेस आणि रोशन दादा पण होता. तो हे बोललाय चांगले चांगले कपडे होते त्याच्याकडे. का असे कपडे घालत होता शो मध्ये? सगळे चांगले कपडे घरी पाठवून दिले होते त्यांनी. का तर त्याला तसं दाखवायचं होतं की मी गरीब आणि सिंपती कार्ड आणि मग महाराष्ट्र आम्हाला सूरज चव्हाण सारखी सिंपती देईल. पण सूरज चव्हाण खरंच सिंपती त्याला द्यायला पाहिजे ती म्हणजे दिली लोकांनी, कारण तो खरंच इनोसेंट होता आणि खरंच त्याची कंडिशन होती त्याची. सगळे चांगले कपडे तुझ्याकडे इतके भारी भारी कपडे तू घरी पाठवून दिलेस आणि तू तसले कपडे घालतोस का? तर तुला जनतेला तसं दाखवायचं. त्याची फीड बघा ना 2.1 मिलियन आहे. आपल्याला पण माहिती आहे की इन्फ्लुएन्सर लोकांना किती ब्रँड प्रमोशन येतात आणि काय काय येतं. इकडचं तिकडं करायचं आयुष्यात त्या गोष्टीवरून खूप डोकं हलायचं. तो जे इकडचं तिकडं करायचा ना गपचूप तिथं बसायचा, काय बोलायचं नाही, तिकडं ऐकून घ्यायचं सगळं आमचं, तिकडं जाऊन मग लगेच तन्वीला सांगायचं. मला नाही आवडत असं गेम. महाराष्ट्र विचार करतोय तो जन्मालाच का आलाय. ए नाही असं नका बोलू. नेम घेऊन बोल ग एकदा. काय घेतलं की मी. विवेक कुठे आहे रुचिता? विवेकलाच फोन करून विचारा की. बिग बॉस वर ओके मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीये. सॉरी गाईज. तुला कोण विनर होईल असं वाटतं? तुम्हाला कोण वाटतं? तुम्हाला जे वाटतं मलाही तेच वाटतं. तन्वी जेव्हा ससाला बोलती नाश्ता कांदा ह्याच्यावर मुद्दा नाही केला कोणी. करेक्ट आणि तुम्ही खरकटी बोलला त्याच्यावरती बोललं जातं. संग्राम थँक्यू सो मच. हा तुम्ही मुद्दा मांडलात. मला ह्या गोष्टीवरती पण यायचंय. मी हे तेव्हाही सोडून दिलं होतं. दोन्हीकडच्या चुका होत्या म्हणजे मी त्या फाईटबद्दल नाही बोलत आहे. पहिली गोष्ट संस्कृतीला तिच्या हाईटचा माहीत नाही एवढा काय आहे आणि तिला कळत नव्हतं की ती ना बोलता बोलता ती बॉडी शेम करते. एखाद्या माणसाला तू दिसत नाहीयेस त्याच्या हाईटवरनं बोललं गेलं. जेव्हा मी ते तन्वीची पण बाजू गेली तेव्हा मी स्टोरी टाकणार होते त्या गोष्टीसाठी की हे काय फालतूपणा चाललाय की म्हणजे जेव्हा प्रभूच्या हाईटवर किंवा अंगकाठीवर बोललं जातो तेव्हा तो मुद्दा आणि तन्वीला हाईटवरनं छोटी बोललं गेलं की तू दिसत नाहीस माझ्या हाईटला येऊन बोल. संस्कृतीचं सायकोलॉजी स्टुडंट तिला कळतंय ना की हे जे आपण बॉडी शेम करतोय ह्याच्यावरती बॉडी इमेज इश्यूज क्रिएट व्हायला लागतात. माणसाला ऑलरेडी प्रत्येक गोष्टीची इन्सिक्युरिटी असते. आपण कसं दिसतो, आपण काय असतो, आपली हाईट. तिला माहिती आहे तिची हाईट कमी आहे. तिला सांगायची अजिबातच गरज नव्हती की तिची हाईट कमी आहे. सो तू सायकोलॉजी स्टुडंट आहे आणि तरी तू एखाद्याला बॉडी शेम करतेस. धन्य हो माते. मी तेव्हाच आवाज उचलणार होते पण मी तेव्हा नाही उचलला कारण की मी स्वतः खूप जास्त झोन आउट होते. सो तेव्हा कुठे गेलो तर सगळे लोक तेव्हा का नाही ह्याच्यावरती भाष्य केलं गेलंय की संस्कृतीने बॉडी शेम केलंय. प्रभूला बॉडी शेम केलं तर ते आई शपथ प्रभूला बॉडी शेम केलं हे चुकीचं आहे. पण तन्वीला पण बॉडी शेम केलं गेलं संस्कृतीकडून. संस्कृती तिच्या हाईटवरनं प्रोमो वगैरे मध्ये ते आले ते फार चुकीचं होतं.
तुम्ही कोणालाच कोणाच्या हाईटवरनं, दिसण्यावरून, अंगकाठीवरनं नाहीच बोललं पाहिजे, कोणालाच नाही बोललं पाहिजे. आणि जे कोणी बोलतं मी प्रत्येक वेळेस त्याच्या अगेन्स्टच असणार आहे. मग ते माझ्याकडनं झालं तरी ते चुकच आहे आणि त्या कोणाकडनं झालं तरी ते चुकच आहे. राहिला प्रश्न त्या नासक्या कांद्याचा, जसं खरकटी तुम्ही असा गपचूप घास खाल्ला ना, तर खरकटीचा अर्थ तो नाहीये जो तुम्ही सगळ्यांनी घेतला, पण तुम्ही असा घास खाल्लात. मग नासक्या कांद्याच्या वेळेस असा का घास खाल्लात, असा का नाही घास खाल्लात? नासक्या कांद्याचा पण अर्थ खूप घाण आहे गावाकडं, मग का नाही घेतला तो नासक्या कांद्याचा तो अर्थ? हेच मी बोलते. हे जे कन्व्हिनियन्स अनुसारचे स्टँड आहेत ना, हे फार चुकीचं आहे. की माझ्या एक एक शब्दाला बापरे, माझ्या फुटाण्या, शेंगदाण्या, वटाण्या, टवळे, टरमाळे या गोष्टींना शिव्या बनवून टाकल्या. खरकटीचा अर्थ तो नव्हता, पण तरी सुद्धा तो घेतला गेला. मग तसंच नासक्या कांद्याचा अर्थ पण तो नाहीये, पण नासक्या कांद्याचा दुसरा अर्थ तो आहे, घाणेरडाच आहे. मग घाणेरडा अर्थ का नाही घेतला? नासक्या कांद्याचा आत्ता का सरळ अर्थ घेतला? दिस इज व्हॉट इट इज. यू कॅन सी गाईज, तुम्ही लोक खूप स्मार्ट आहात, तुम्हाला पण दिसतंय काय. विशालने राकेशला हात लावलं हे योग्य आहे का? नाही आहे ते योग्य, अजिबात बरोबर नाही, ते चुकलंय. पण राकेश बापटचाही चुकलंय, राकेशने पण हात नव्हता लावायला पाहिजे. फक्त विशालने हात लावला असतं तर ते अजून जास्त चुकीत असतं, पण इथे धक्काबुक्की दोन्ही साईडने झाली. खरी गेम तूच जिंकली आहे, स्टोरी ओनर. थँक्यू सो मच संग्राम, थँक्यू सो मच. हा मुद्दा मला तुम्ही हायलाईट करून दिलात, कारण की हे फार चुकीचं आहे. की म्हणजे तुम्ही तेच आहे. स्वप्नील दादाच बोलते. स्वप्नील दादा कुठून मध्ये आला? सचिन दादा तुम्ही कराल ते प्रेम आणि आम्ही कराल ते लफडक, तसंच आहे यांचं. खरकटीचा अर्थ घाण, कारण तुम्ही घाणेरडा घेताय. आणि नासक्या कांद्याचा अर्थ नाही ना एकदम सभ्य, कारण की आम्हाला तो सभ्य भाषेतच घ्यायचा आहे. ब्रो माझं फ्रस्ट्रेशन लेवल इथे आहे, माहितीये, इथे, पण मी कंट्रोल करते. मिसिंग यू. हाय सई, मी पण खूप मिस करते तुला. अरे तू शिंदे त्या आरबीची बहीण होती, तिला तर विसरला. आरबी मूव्ह ऑन करायला त्याला एक आठवडा नाही लागला. ती गेली, लगेच दुसरी बहीण आली आहे. गेम, इट इज व्हॉट इट इज. त्या शिव्या नव्हत्या, पण तो उगाच इश्यू केला गेला जनतेसमोर. माझं तेच म्हणणं की ह्यातली कुठली शिवी होती, कोणती शिवी होती? मग जर का तुम्ही खरकटीला शिवी म्हणताय ना, तर नासक्या कांद्या पण शिवीच होती. घ्या, मांडा दोन्ही पण मुद्दे मांडा. घरच्यांनी, जे घरातले कंटेस्टंट होते त्यांनी का नाही या गोष्टीचा बाव केला? अरे तेच आहे रे, टार्गेट पूर्ण घर टार्गेट फक्त रुचताला करत होतं, कारण की त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हिला टार्गेट केलं तर ही विलन दिसणार, आपण पॉझिटिव्ह दिसणार, आपण सिंपती घेऊन घरी जाणार. आणि तेच होत होतं. मी बोलायचं काहीतरी, त्या गोष्टीचा आवचा बाव व्हायचा, हे लोक सिंपती घेऊन घरी. तन्वी जिंकणार, गुड फॉर हर, कॉंग्रॅच्युलेशन्स. चुप नाही. जर तुला 2 तोंडी अवॉर्ड द्यायचा असेल तर तू दीपालीला देणार की तन्वीला? ऑफकोर्स दीपाली ताई, कारण की ती एका बाजूला माया दाखवते, पण नाहीये तिला माया नाहीये. इंग्लिश मीडियम वाले सगळे मराठी स्लँग्स हेट करतात. आज अनुश्री पण टाळकी बोलली, तिला पण बोलेल आता भाऊ. म्हणजे ना मला काय गणितच नाही कळत. त्या दीपालीताईंनी तो सुद्धा मुद्दा क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. टाळकीमध्ये काय चुकीचं होतं अनुश्रीचं? टाळकी ही शिवी नाहीये, सिरियसली. ए तू टाळकी कशी बोललीस ब्रो? टाळकी ही कधीच शिवी नाही. आणि माझ्यासोबत हेच केलं गेलं. माझे हे जे काय फुटाणे वटाणे या शब्दांना शिव्या बोलल्या गेल्या. टाळकी ही कोणती शिवी होती ज्याच्यावरनं दीपालीताईने इतका हंगामा क्रिएट केला? एकतर मग आम्हाला जास्त मराठी कळतंय किंवा ह्यांना कमी. तू पण पाहिजे होतेस, असली असतीस तर अजून मज्जा आली असती. मला आज्जा आली असती, मज्जा आली असती. तू पाहिजे होती काल, मग गप्प केला असता आरबीला.
बाय द वे कोणाची मॅच होती? IPL सुरू झाली आहे ना. मला असं कळलं काल CSK हरली. यार मी तर CSK सपोर्टर आहे भाई, फुल ऑन. पण मी बघत नव्हते आता. काय सागर पण स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहे वाटतं मला. सागर आता गेममधून गॅप झाला होता, पण आता जितकं मी ऐकतीये आणि प्रोमो बघतीये त्यातनं तर दिसतंय की ही इज बॅक ऑन ट्रॅक. आता बघूयात. झोप नाही येत का? नाही येत अजिबात मला झोप. झॉम्बी आहे मी. अरे ती मोठी लोक आहेत बंगल्यातली, आपल्या गावाकडचे शब्द त्यांना शिवी वाटते. मग त्यांना नाचतं कांदा ही शिवी का नाही वाटत आहे? कुठे गेले ते सगळे सेलिब्रिटी लोक जे माझ्यासाठी खरकटीबद्दल बोलत होते, जे माझ्या आथूबद्दल बोलत होते? कुठे आहात तुम्ही गाईज? तुम्ही इतके मोठे कलाकार, तुम्ही या गोष्टीबद्दल का नाही आवाज उचलला? व्हॉट इज दिस? स्टँड पूर्णपणे घ्या की, असा अर्धवट का घेताय? खरकटी तर त्याचं मिनिंग पण तसं नव्हतं, पण मला तर कॅरेक्टरवरनं बोललं गेलं, कॅरेक्टरलेस. कुठे होतं तुमचे स्टोरी स्टेटस? कुठे होते? अपलोड नाही झाले का? चुकून तुमचं नेट बीट गेलं, इंटरनेट कनेक्शन मध्येच रिचार्ज संपलं का जे तुमचे स्टेटस नाही पडले? अरे काय इतके दिवस गप होते. थांबा रे, तुम्ही थांबा, अजून रुक जाओ. मी माझं तोंड ना इथं थोडं कंट्रोल करायला लागली आहे. ज्या वेळेस ह्या लोकांचे काढायला लागले ना एक एक करून की ह्या लोकांनी कसं कन्व्हिनियन्स अनुसारचे स्टँड घेतले, आणि जे बाकीचे लोक माझ्याबद्दल बोलतात ना, तुम्हा लोकांना जर का माझं नावही लक्षात नाही तरी तुम्ही माझ्याबद्दल बोलताय, म्हणजे बघा मी काय इम्पॅक्ट सोडलाय की तुम्हा लोकांना स्पेशली माझ्यासाठी स्टेटस टाकावे लागतात, पोस्ट करावे लागतात. पोस्ट तुमच्या फीडवरची जिथे तुम्ही पोस्ट करण्याचे पैसे चार्ज करता ब्रँड्सकडून, तुम्ही फुकट माझे पोस्ट टाकताय. काहीतरी आयुष्यात मी कमवलं जे तुम्ही फुकट स्टेटस स्टोरी पोस्ट टाकतायत माझे. वाव. अनुश्री जिंकली पाहिजे. एवढी दिवस बिग बॉस मध्ये राहून फॅमिली वीकला. यार फॅमिली वीकच्या किती आधी निघाले मी? 2-3 आठवडे ना. काय यार, डू नॉट गेट टू मच अँग्री. नाही रे, मी कंट्रोल करायला शिकते. मी आता जाणार आहे मेडिटेशन वगैरे करायला. पण आणि हे लोक जर का यांना शिव्या वाटतात ना, तर आय थिंक मग छोडो. त्यांना म्हणा तुम्ही जे देत असाल त्या शिव्या असतात, ज्या बीप होतात. मी जे देत होते ते कधीच बीप नाही झालं, ती शिवी नव्हती कधीच. अजून एक गोष्ट, अनुश्रीला बाजारू औरत बोललं गेलं. कुठे होते तेव्हा सगळे? ना इन्फ्लुएन्सर ना सेलिब्रिटी लोक, कुठे होते सगळे तेव्हा? का नाही बोललं गेलं? हे जे तुमचं दिसतंय ना, हे दिसतंय, सगळं दिसतंय. अर्चिता, तुला सर्वात भारी गेम कोणाचा वाटते बीबी मध्ये? हे बघा, मी परत 30 नावं घेणार, मग तुम्ही मला म्हणणार की तू टोळीचे म्हणून तू टोळीच्या लोकांचं कौतुक करते. सो इट्स ओके. विशालला दीपालीबद्दल बोललेलं ते बरोबर होतं का? ही एवढी सुंदर नाही आहे यार. हां, ते बरं झालं, ते क्लिअर करायचं आहे. ते मला माहीत, तेच काहीतरी सेल्स गर्लवाला विषय बाहेर आला होता. सो मला नाही माहिती की तो बाहेर कसा आलाय, काय आलाय. पण तेव्हा जेन्युइनली त्याचं ते म्हणण्याचा उद्देशच नव्हतं. तो मला म्हणत होता की तुझे रुचिता तुझे, मी तेव्हा बोलत होते की मला दीपाली ताई या घरात सगळ्यात सुंदर वाटतं. आणि त्याचा म्हणण्याचं उद्देश हे होतं की घारे डोळे आणि गोरा रंग म्हणजे सुंदरता नसते. तो मला म्हणत होता की तुला या ब्युटी स्टँडर्डच्या बाहेर येण्याची गरज आहे, फक्त गोरा रंग म्हणजे सुंदरता नसते. आणि तो फक्त खरंच त्या ह्याने बोलला होता की बाहेरच्या देशात सगळ्यांचाच गोरा रंग असा आहे, म्हणजे त्यांना बोलणार का की सगळेच सुंदर आहेत. आणि म्हणून त्यांनी ते सेल्स गर्लचं एक्झाम्पल असं दिलं होतं जे खूप डेरोगेटरी टर्ममध्ये केलं, पण ते जेन्युइनली तसं नव्हतं. अरे त्यांची PR टीम असते, ते जुने आहेत ना, ते न्यू लोक जे आहेत त्यांच्या टीम नाही आहे काही, म्हणून कोणी आवाज नाही उचलत. पण जर का हे जुनं नवीन करता करता जर का नवीन लोकांना असंच टार्गेट करणार असतील तर मग कायच बोलू. तुम्ही इतके सिनियर आहात आणि तुम्ही बिग बॉस फॉलो करताय, तर तुम्हाला चुका सगळ्यांचा समान दिसल्या पाहिजे. ह्या केसमध्ये मग मी सोनाली पाटीलला मानलं भाई. सोनाली पाटील दोन्हीकडच्या चुका सांगत होते. सोनाली पाटील मलाही शिव्या देत होती तेवढ्याच, विशाललाही तेवढ्याच शिव्या देत होते, आणि सोनाली पाटील तिकडे पण शिव्या देत होती. ज्यांचं जे चुकतंय ते चुकतंय.
पण इकडे तसं नाहीये. बाकीचे लोक, मला कोणाला फुटेज नाही द्यायचं, त्यामुळे मला त्यांची नावं नाही घ्यायचे. पण फक्त एका साईडची तुम्ही बाजू हायलाईट करून जेव्हा दुसऱ्यावरती होईल तेव्हा फक्त बंद डोळे करून सगळं गपचूपपणे बघून घ्यायचं आणि काय तर ती तशीच आहे, तिला तसंच बोललं गेलं पाहिजे, हे चुकीचं आहे ना. मग नका, एकाची बाजू नका घेऊ. मग तुम्ही बोला की मला ही आवडती, हे बोला तुम्ही. चमेली ऑन ड्युटी भारी होतं. थँक्यू. काय आय लाईक यू, थँक्यू. अजून किती वेळ लाईव्ह आहेस? अजून 10 मिनिटं, 10-15 मिनिटं. एक तर मी येतेच कधीतरी, मज्जा येते आज मला. सोनाली पाटील नाही, सोनाली राऊत. नाही, सोनाली पाटीलच. सोनाली पाटील जी एक्स कंटेस्टंट आहे, पाटीलच ना, सोनाली पाटील ह्याची आपली कोल्हापूरची. ती मला पण, मी जिथे चुकली तिथे चूक बोलली, पण जिथे बाकीचे लोक पण चुकले ती त्यांना इट इज व्हॉट इट इज. आम्ही कट्टर फॅन्सला फक्त टोळीचे ट्रायोचा रियुनियन बघायचा आहे. त्या ट्रायोचं तुम्ही कोणाला एक्सपेक्ट करताय? रोशन दादा, मी आणि विशाल, का दुसरं कोणी? तू बघतेस का बिग बॉस? तू बघतेस का बिग बॉस? नाही, मी नाही बघत आहे. मी कालचा एपिसोड फक्त बघितला, कारण तन्वी कोलते स्मोक करते. गाईज, इवन मला ही गोष्ट क्लिअर करायची आहे की मला कोणाच्याही पर्सनल आयुष्याशी काही घेणं देणं नाही. ते लोक काय करतात आणि ते लोक काय नाही करत आहेत. मला कोणाच्याही सवयी, हॅबिट, कुठल्याही गोष्टीवरती कधीच काही भाष्य नव्हतं करायचं. तसं असतं तर भरपूर लोक होते की सगळे लोक बोलले की रुचिताला काही नाही भेटलं म्हणून रुचिता पर्सनल गेली आणि रुचिताने स्मोकबद्दल विषय काढला. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, मी कोणाबद्दलच काही नाही बोलली. मी दुसऱ्या कोणाच्याबद्दल काही बोलली आहे का? मी कोणाबद्दलच नाही बोलली. पण त्या सिनारिओमध्ये मला तो मुद्दा मांडणं खूप गरजेचं होतं, कारण की ते असं वाटत होतं की खरकटी मी त्याच्या कॅरेक्टरवर बोलली आहे, ते माझ्या कॅरेक्टरवर येतं. जेव्हा जी गोष्ट चुकीची आहे मी त्या हिशोबाने बोललेच नाही, मी ती का बोलली हे मला क्लिअर करावं लागेल ना. आणि त्या गोष्टीसाठी स्वतःचं कॅरेक्टर असॅसिनेट न व्हावं म्हणून मला हातपाय मारावे लागणार आहेत. मला जे खरं आहे ते दुनियासमोर आणावं लागणार आहे. त्याच्यासाठी कोणाची इज्जत एवढंच असतं तर मग माझी पण इज्जत तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढी तिची इज्जत आहे. कट व्हायचं होतं तर दोन्ही कट व्हायला पाहिजे होतं. मला एवढंच म्हणायचं आहे, मला कोणाच्या ही स्मोकिंग, ड्रिंकिंग कशाबद्दल मला काही घेणं देणं नाही. तर त्यांचं पर्सनल आयुष्यात काय गोंधळ घालतात मला काहीही फरक पडत नाही. अँड इट इज नन ऑफ माय कन्सर्न, इट इज नन ऑफ माय बिझनेस. पण जिथे ती खरकाटीचा तो विषय होता, तो कशामुळे होता, तर तो या गोष्टीमुळे होता. त्या गोष्टीसाठी मला हे बोलणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ते माझ्या कॅरेक्टरवर येतं आणि मी त्या गोष्टीत बोललेली नाही. मी कुठल्याही पोरीला कधी कोणाच्या कॅरेक्टरवर बोलत नाही. ते तुम्ही तुमच्या पर्सनल आयुष्यात गोंधळ घाला, आय डोंट केअर. पण मी तो खरकाटी विषय जसा दाखवला गेला, जसं तुम्ही म्हणताय तसं मी नाही बोललो. मी कोणाचंही पर्सनल नाही सांगितलं. जे माझ्यासोबत घडलंय मी ते सांगितलं. पर्सनल भरपूर होतं त्या इथे लोकांचे. किती कंटेस्टंट होते शोमध्ये? 21 पैकी जर का मला प्रत्येकाचं पर्सनल काढायचं असेल तर तिथे घरात जे जे घडत होतं सगळ्यांबद्दल सगळं माहिती होतं. पण मी कोणाबद्दलच काहीच बोललेलं नाहीये, बिकॉज गरजेचं नाही. मी का बोलू? मला हे बोलावं लागलंय कारण की तो विषय तिथून सुरुवात झाला. मी तो शब्द का बोलली? घनश्याम इज इक्वल टू प्रभू क्वालिटीजनी कार्बन कॉपी. यार आय डोंट नो यार, बट घनश्याम पण स्ट्रॉंगली दिसत होता यार गेममध्ये. मला प्रभूमध्ये कॅपेबिलिटी खूप वाटली, पण प्रभू नाही दिसला तेवढा. टॉप 5 कोणाला बघतेस? टॉप 5 तन्वी, विशाल, अनुश्री, राखी आणि 5वं राकेश बापट. अशा कोणत्या 2-3 गोष्टी तू चुकीच्या केल्या? ओके, दिस इज अ राईट क्वेश्चन. अशा कोणत्या 2-3 गोष्टी तू चुकीच्या केल्या आणि तुला असं वाटतं ज्यामुळे तू एलिमिनेट झालीस? व्हॉट मिस्टेक्स डिड यू मेक? सी, मी काय एलिमिनेट झाले मला ह्या गोष्टींवरती काही बोलायचं नाही अजून. पण मला ज्या गोष्टी 2-3 गोष्टी ज्या गोष्टींचा मला रिग्रेट आहे, मला असं वाटतं मी चुकीच्या केल्या आहेत. सगळ्यात आधी राकेश बापटचा जो मुद्दा होता ते हात खेची विदाउट परमिशन हात लावला त्याचा अनुष्ठीचा मुद्दा होता, तो मी तिथे मांडायला नव्हता पाहिजे. व्हेरी रॉंग टायमिंग, रॉंग सिच्युएशन, रॉंग पर्सन, तो मी तिथे मांडायला नव्हता पाहिजे. तिथे मी चुकली पूर्णपणे. दुसरं रिग्रेट, मी पर्सनल आयुष्याबद्दल जे बोलले होते की ॲक्च्युअली ते तन्वीसाठी होतं की त्याचं बाहेर असून सुद्धा
तू त्याच्यासोबत लव्ह अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करते. तर तिथे मला तन्वी नाही, तिथे मी आयुषबद्दल बाहेरचं बोलले होते. तिथे मी ते नेहमीच रिग्रेटमध्ये असेल आणि मी त्याच्याबद्दल आयुषला खूप सॉरी बोलले होते. तर ती गोष्ट मी नव्हती करायला पाहिजे. तर आणि अजून काय, हां, ह्या 2च गोष्टींचा मला रिग्रेट आहे. कारण बाकीच्या जितक्या गोष्टी घडल्या तितक्या गोष्टी सुरुवात करून दिली लोकांनी. या गोष्टीमध्ये ह्यांनी सुरुवात नव्हती केली. या गोष्टी माझ्याकडून घडल्यात पूर्णतः. सो या गोष्टींचा मला रिग्रेट आहे. बाकी मला कुठल्याही गोष्टीचं काही नाही आहे, कारण की या लोकांनी भरपूर काही केलं आहे जे मिस झालं असेल. पण माझ्यासोबत वाईट वागले ते लोक भरपूर घाणड्या लेवलवर. आमचे मेसेज बघ ताई, हाय केतकी. स्प्लिट्सविला नेक्स्ट कंटेस्टंट वी आर वेटिंग फॉर रुचिता जामदार. थँक्यू रुचिता, बेस्ट प्लेअर होती यार, उगाच बाहेर. मिस यू BBM. रियालिटी ऑफ दीपाली, जे दिसतंय तेच आहे गाईज. म्हणजे काय असं वेगळं काही नाही आहे सांगण्यासारखं. तुम्हाला जे दिसतंय तेच आहे. खोटी माया, इकडचं तिकडं तिकडचं इकडं, खरं नसणं, गेम फक्त काटा तेवढंच आहे. तुझ्या हॉबीज काय आहेत? तुझ्या हॉबीज काय आहेत? माझ्या हॉबीज सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्या हॉबीज डान्सिंग, जिमनॅस्टिक्स, स्विमिंग, रायटिंग. मी कविता पण लिहिते, इंग्लिशमधून लिहिते फक्त. तू तन्वीला खरकाटी बोलली, आता तुला पूर्ण महाराष्ट्र खरकाटी बोलतात. जेन्युइनली ओके, ॲक्सेप्टेड. तुम्ही या अर्थाने जरी बोललात तरी मी हाच अर्थ घेणार आहे. सो बोलत राहा. तुम्ही कसाही अर्थ घ्या, मी माझ्यासाठी अर्थ तोच घेणार आहे. सो लोक जरी मला खरकाटी बोलली तरी मी त्याच अर्थाने घेणार जो अर्थ मला माहिती आहे. बोला. कोणीही कोणाला बोलल्याने जर का तसं झालं असतं तर आज कायच झालं असतं. रुचिता स्किन केअर सांग ना यार प्लीज. यार मी खरंच काहीच स्किन केअर नाही करत आणि आल्यापासून तर मी सोडूनच दिलं. तुला परत चान्स भेटला तर शोमध्ये जाऊन काय करणार, काय स्ट्रॅटेजी असणार तुझी? आता टू बी ऑनेस्ट इट्स टू लेट जयेश. फिनालेला फक्त 18 दिवस राहिले. सो काही उपयोग नाही आहे. पण जर का मी गेले तर आता फिनालेच्या इतक्या जवळ आलं. इंडिव्हिज्युअल गेम असेल आणि उगीच अननेसेसरी आता मला हिरोईन दिसायचं आहे म्हणून मी विशाल आणि अनुषाशी जाऊन भांडणार नाही. हे असली नाटकं मला जमत नाहीत. मी जशी मी तशीच राहील. फक्त इंडिव्हिज्युअल खेळेल कारण की 17-18 दिवस राहिले. सो शेवटचे 2 मिनटं राहिले आहेत माझा लाईव्ह संपायला आणि हेच शेवटचे 2 मिनटं असतील. आता मी परत लाईव्ह नाही येणार आहे. 1 वर्ड फॉर राखी, एंटरटेनमेंट. तर हा माझा लाईव्ह संपेल आता 2 मिनटामध्ये. मज्जा आली मला तुम्हा सगळ्यांशी भेटून बोलून. मला तुम्हाला ह्याच सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या की टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. विशालकडून चुका झाल्यात. विशालने डिवोर्सबद्दल नव्हतं बोलायला पाहिजे. मी त्याला कुठेही डिफेंड करत नाही आहे. पण तो बिल्डअप आहे कारण त्याच्याबद्दल खूप काही बोललं गेलेलं आहे. खूप घाणेरड्या लेवलवर जाऊन बोललं गेलेलं आहे. कुठल्याही माणसाचा थ्रेशहोल्ड पॉईंट येतो आणि जो की आलाय. येस, त्याने नव्हतं तरीसुद्धा बोलायला पाहिजे. थोडा पेशन्स ठेवायला पाहिजे होता. फिनालेला फक्त आता 18 दिवस कमी आहेत. पण त्याचा थ्रेशहोल्ड पॉईंट तरी इतक्या शेवटी आलाय. मी असते तर आधीच मी या गोष्टीबद्दल बोलले असते की भाई माझ्याबद्दल हे सगळं नका बोलू. मी त्याला तेव्हाही सांगत होते की तुझ्याबद्दल इतक्या पर्सनल कॉमेंट जर का पास होतात तर तू बोल, तू स्वतःसाठी स्टँड घे. तेव्हा त्यांनी लेट गो केल्या. पण आता जेव्हा त्या गोष्टी कंटिन्यू व्हायला लागल्या तेव्हा त्याच्या तोंडूनही निघाल्या. सो इथे चुका दोघांच्याही आहेत आणि इथे त्या गोष्टीमध्ये दोघंही तितकेच चुकीचे आहेत. फक्त ह्याने डिवोर्सबद्दल नव्हतं बोलायला पाहिजे. मर्दानी खेळाची तू एक प्रशंसक आहेस ॲज अ गर्ल. तू हा खेळ खेळण्यासाठी गावातल्या मुलींना कसं एनकरेज करशील आणि एक वर्डमध्ये. गाईज सो सॉरी. फक्त शेवटचे 20 सेकंद राहिलेत. सो जायच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं, पुण्यावर मुंबई कुठेच पुण्यात आहे मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की कीप ऑन सपोर्टिंग, कीप ऑन लव्हिंग. मला माहिती आहे मी खूप इनॅक्टिव्ह आहे आजकाल माझ्या सोशल मीडियावरती. मी थोडा टाईम घेत होते. आय थिंक माझा तो टाईम संपलेला आहे आणि आता मी परत येते ॲक्टिव्ह होते. सो कीप ऑन सपोर्टिंग, कीप ऑन लव्हिंग अँड आय लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच.